नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 9 अल्जेब्रा मध्ये आपण सुरू केलेला होता चॅप्टर नंबर 1 सेट्स. तर यामध्ये एक्सरसाइज 1 प्रॉब्लेम सेट 1.4 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. जर आपण ते व्हिडिओ मिस केला असेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आज आपण सुरू करणार आहोत प्रॉब्लेम सेट 1. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 1. त्याआधी सांगू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर यामध्ये बघूया आता क्वेश्चन नंबर 1 काय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन सुद्धा दिले आहेत. मी इथे ऑप्शन नाही लिहिलेले आहे, ऑप्शन्स मी आता इथे लिहिले एक एक. ओके. तर ते आपल्याला त्यातून करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. तो पहिला बघूया. इफ m इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 3 5 n इक्वल टू 2 4 6 देन m इंटरसेक्शन n आपल्याला फाइंड करायचं आहे. m इंटरसेक्शन n इंटरसेक्शन सेट काय असते ते आपण आधीच बघितलेलं आहे. तर m इंटरसेक्शन n म्हणजे काय की m आणि n मध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर m चे एलिमेंट 1 3 5 आहे, n चे एलिमेंट 2 4 6 आहे. या दोन सेटला जर आपण बघितलं तर यामध्ये कोणताही एलिमेंट हा आपल्याला कॉमन दिसत नाही. म्हणजे m इंटरसेक्शन n मध्ये काहीच येणार नाही, म्हणजे तो नल सेट राहील. म्हणून आपण पहिल्याचा आन्सर इथे लिहूया m इंटरसेक्शन n इक्वल टू 5 किंवा आपण याला इथे कर्ली ब्रॅकेट सुद्धा इथे लिहू शकतो. तर यामध्ये जे आन्सर आहे याचं जे आन्सर आहे ते आहे 5. नंतर दुसरं बघूया. p equal to x such that x is an odd natural number 1 less than x less than or equal to 5. आता सेट p हा अशा सर्व x चा सेट आहे की ज्यामध्ये x ही ऑड नॅचरल नंबर आहे. आता ऑड नॅचरल नंबर्स तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहेत. 3 5 7 11 डॉट 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 याच्या आधी 1 1 3 5 7 11 डॉट 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 या अशा अनलिमिटेड ऑड नॅचरल नंबर्स आहेत. पण यामध्ये x कसा आहे म्हणते 1 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान किंवा इक्वल टू 5. म्हणजे इथे कोणते एलिमेंट्स येईल. 1 पेक्षा मोठी कोणती आहे 3 आहे आणि 5. फक्त हे दोनच एलिमेंट या सेट मध्ये येईल. लेस दॅन ऑर इक्वल टू याचा अर्थ काय होतो की 5 पेक्षा कमी, लहान किंवा 5. ठीक आहे. म्हणजे हा जो p चा जो सेट आहे त्या p च्या सेट मध्ये कोणते एलिमेंट्स येईल 3 आणि 5. आपल्याला विचारलं होतं हाऊ टू राईट सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथड. तर अशा प्रकारे आपण त्याची लिस्टिंग मेथड तयार करू शकतो. थर्ड मध्ये बघा काय दिलेलं आहे. p इक्वल टू 1 2 3 डॉट 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 10 म्हणजे फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा हा सेट आहे. आपल्याला विचारलं की व्हॉट टाइप ऑफ सेट p इज. तर p हा कोणत्या प्रकारचा सेट आहे. ठीक आहे. तर तुम्ही यामध्ये जर बघितलं की 1 पासून 10 पर्यंतचे एलिमेंट्स आहे, म्हणजे मर्यादित एलिमेंट्स आहेत, लिमिटेड एलिमेंट्स आहेत. आणि अशा सेटला आपण म्हणतो मग फायनाइट सेट. म्हणजे हा जो थर्डचं जे आन्सर आहे ते आहे फायनाइट सेट. त्यानंतर फोर्थ बघा. m युनियन n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 दिलेला आहे अँड m इक्वल टू 1 2 4 दिलेला आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट सेट n. तर n हा कोणत्या प्रकारचा सेट आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे n चे एलिमेंट्स कोणते राहील ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा m युनियन n याच्यामध्ये m चे आणि n चे दोघांचेही एलिमेंट्स कंबाईन होतील है ना. मग m युनियन n मधून m चे एलिमेंट्स सोडून द्या. m चे एलिमेंट्स कोणते सोडले आपण 1 सोडला 2 सोडला आणि 4 सोडला. मग राहिले कोणते एलिमेंट 3 5 आणि 6. मग हे जे राहिलेले एलिमेंट आहेत ते कशा कोणाचे राहील तर ते राहील n चे. n इक्वल टू काय होईल 3 5 आणि 6. अशा प्रकारे आपण यांचे एलिमेंट्स इथे फाइंड करू शकतो. नंबर इफ p सबसेट ऑफ m म्हणजे p चे सर्व एलिमेंट्स m चे सुद्धा एलिमेंट्स आहेत. देन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट p इंटरसेक्शन p युनियन m. आता समजा आपण एखादी सेट घेतला p इज इक्वल टू आपण घेतलं इथे 1 2 3. ठीक आहे. आणि m इज इक्वल टू आपण इथे घेतला 1 2 3 आणि 4 घेतलं. आता या दोन सेटला जर बघितलं तर p चे सर्व एलिमेंट हे m चे सुद्धा एलिमेंट्स आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो p इज सबसेट ऑफ m इथे आहे. आपल्याला काय विचारलं आहे की p इंटरसेक्शन p युनियन m चा आपल्याला फाइंड करायचा आहे.
त्याच्यामध्ये पी युनियन एम, आता आपण पी युनियन एम काढू. पी युनियन एम इज इक्वल टू काय होईल या दोन याच्यावरून, तर आपल्याला मिळेल 1 2 3 4 मिळेल. म्हणजे हे कुणाचे एलिमेंट्स आहेत, तर एम चे आहेत. म्हणजे इज इक्वल टू सेट एमच होईल है ना. पी युनियन एम 1 2 3 4 हे जे एलिमेंट्स आहेत ते एम चे आहेत, म्हणून इथे सेट एम आपण म्हणू शकतो. आता आपल्याला काय करायचं, पी आणि पी युनियन एम चा इंटरसेक्शन काढायचा आहे. मग हा सेट पी आणि इंटरसेक्शन पी युनियन एम. आता हा बघा, सेट पी हा आहे आणि पी युनियन एम हा आहे. या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे या दोघांमध्ये कॉमन कोणते आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर यामध्ये काय होईल मग, कोणते कॉमन दिसते आपल्याला, पी आणि सेट पी युनियन एम यामध्ये 1 2 3 1 2 3 हे कॉमन एलिमेंट्स आहेत. 1 2 3 हे झाले कॉमन एलिमेंट्स. आता हे एलिमेंट्स कोणाचे आहेत, तर पी चे आहेत. तर दॅट इज इक्वल टू काय होते, पी होते. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे इथे की पी इंटरसेक्शन पी युनियन एम इज इक्वल टू सेट पी. म्हणजे एखादा सेट जर दुसऱ्याचा सबसेट असेल, म्हणजे पी हा एम चा सबसेट आहे, तर पी इंटरसेक्शन पी युनियन एम हा तोच सेट राहतो. ठीक आहे. तर यामध्ये कोणता ऑप्शन आहे आपला, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट्स. यामध्ये आपल्याला 4 सेट दिले आहे. विचारले की यातील कोणता सेट हा एम्प्टी सेट आहे. पहिलं बघूया ऑप्शन, सेट ऑफ इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ पॅरलल लाईन. आता दोन पॅरलल लाईन यांच्या इंटरसेक्टिंग पॉइंट कोणता राहते का, या कुठेही इंटरसेक्ट होत नाही. त्याच्यामुळं हा जो सेट आहे हा एम्प्टी सेट आहे. तर पहिले जे ऑप्शन आहे तोच आपला एम्प्टी सेट आहे आणि ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. दुसरं बघूया यामध्ये, सेट ऑफ एन इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबरचा जो सेट काढला तर आपल्याला त्याच्यामध्ये एक एलिमेंट मिळतो 2, बिकॉज 2 इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर. थर्ड बघूया, मंथ ऑफ एन इंग्लिश कॅलेंडर हॅविंग लेस दॅन 30 डेज. इंग्लिश कॅलेंडर मध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत असा कोणता मंथ आहे ज्यामध्ये 30 डेज पेक्षा कमी डेज असतात. त्यामध्ये एक डे मंथ आहे असा, ठीक आहे, तो आहे फेब्रुवारी. तर इथे आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये सुद्धा एक एलिमेंट राहील, तो एम्प्टी सेट राहणार नाही. पी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय. म्हणजे सेट पी हा अशा सर्व एक्सचा सेट आहे ज्यामध्ये एक्स हा इंटेजर आहे आणि एक्स काय आहे, -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान. तर -1 पेक्षा मोठा आणि 1 पेक्षा लहान 0 आहे. म्हणजे सेट पी मध्ये सुद्धा एक एलिमेंट येईल 0. त्याच्यामुळे तो सुद्धा नल सेट होणार नाही, एम्प्टी सेट होणार नाही. म्हणून यामध्ये ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. फाइंड द करेक्ट ऑप्शन्स फॉर द गिवन क्वेश्चन्स. तर यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्यांचे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. तर पहिला बघूया, विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन्स इज अ सेट. आता सेटचे आपण याची डेफिनेशन बघितली आहे की सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. म्हणजे सर्वांसाठी जे सेम आन्सर असतात ते आपण सेट, त्याला आपण सेट म्हणू शकतो. अशा डाटाचा कलेक्शन जे सर्वांसाठी सेम असतं है ना. म्हणजे मी एक म्हणेल, दुसरा एक म्हणेल, तिसरा एक म्हणेल, असं होणार नाही. तर सर्वांचं उत्तर एकच राहील, त्याला आपण म्हणतो, तो जो डाटा आहे कलेक्शन आहे त्याला आपण सेट म्हणतो. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. पहिला ऑप्शन काय आहे, कलर्स ऑफ द रेनबो. आता रेनबोचे कलर्स तुम्हाला माहिती आहे, देयर आर 7 कलर्स इन रेनबो. मी 7 कलर्स मध्ये, दुसरा 8 कलर्स मध्ये, तिसरा 9 मध्ये, असं होणार नाही है ना. किंवा ज्या कलर्सचे नेम आहेत ते पण फिक्स आहे, म्हणजे ते वेल डिफाइंड कलेक्शन आहे. त्याच्यामुळे आपण त्याला सेट म्हणू शकतो. तर हा जो फर्स्ट आन्सर आहे, फर्स्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज द करेक्ट आन्सर. कलर्स ऑफ द रेनबो इज अ सेट. आता यामध्ये जे बाकीचे 3 ऑप्शन आहे हे पाहायची आपल्याला गरज नाही, पण तरी बघूया. टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस. आता शाळेच्या कॅम्पस मध्ये टॉल ट्रीज आहे. मी शाळेत गेलो, मी ते बघितलं, त्यामधला सर्वात लॉंग ट्रीज कोण आहे ते मी म्हणू शकतो. पण बाहेरचा एखादा व्यक्ती जो आहे तो म्हणू शकणार की हाच एक लॉंग ट्री आहे ना. किंवा शाळेतल्या कॅम्पस मधला जो लॉंग ट्री आहे तो सर्वांना माहित राहील असं नाही आहे. त्याच्यामुळं हे जे आहे टॉल ट्रीज इन द स्कूल कॅम्पस हा जो कलेक्शन आहे, हे जे कलेक्शन आहे हे काय नाही आहे, वेल डिफाइंड नाही आहे. त्याच्यामुळं हा जो सेट आहे तो राहणार, म्हणजे हा सेट राहणार नाही. रिच पीपल इन द विलेज, माझ्या रिच पीपल हे व्यक्ती परत्वे बदलत असतात, त्याच्यामुळे तो डाटा सुद्धा एक वेल डिफाइंड नाही आहे. त्यानंतर इझी एक्झाम्पल्स इन द बुक, माझ्यासाठी इझी राहू शकते, एकासाठी नाही राहू शकत. तर त्याच्यामुळं इझी एक्झाम्पलचा जो डाटा आहे तो सुद्धा वेल डिफाइंड कलेक्शन होत नाही. त्याच्यामुळे बाकीचे जे 3 ऑप्शन्स आहेत हे सेटचे एक्झाम्पल्स होणार नाही. सेकंड आपण बघूया, विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट एन इंटरसेक्शन डब्ल्यू.
आता एन मीन्स होते सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड डब्ल्यू मीन्स होते सेट ऑफ होल नंबर्स. आपण जर नॅचरल नंबरचा सेट जर बनवला तर आपल्याला तो असा मिळतो 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. आणि होल नंबरचा जर आपण सेट बनवला तर तो होतो 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. इनफायनाईट ते वाढत असते. आता या दोघांचा जर आपल्याला इंटरसेक्शन काढायचं आहे, इंटरसेक्शन काढण्यासाठी दोघांमध्ये कॉमन पाहायचं आहे. तर 0 जर सोडला आपण होल नंबर मधला तर बाकीचं सर्व दोघांमध्ये कॉमन आहे. म्हणजे आपण n इंटरसेक्शन w साठी काय लिहू शकतो, सॉरी 0 नाही, कॉमन कोणत्या याच्यामध्ये 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. तर हा जो सेट आहे हा झाला दोघांचा इंटरसेक्शनचा. त्याच्यातील कोणता ऑप्शन राहील, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया p इक्वल टू x such that x is a letter of the word Indian. तर सेट p हा अशा सर्व x चा सेट आहे ज्यामध्ये x काय आहे तर इंडियन जो लेटर आहे यामधील इंडियन वर्ड आहे त्या वर्ड मधील लेटरचा तो सेट आहे. आता आपण बघा एखाद्या वर्ड मधील लेटरचा जेव्हा सेट बनवतो त्यावेळेस त्या वर्ड मध्ये जर लेटर्स रिपीट होत असतील तर ते आपण रिपीटली लिहत नाही, आपण फक्त एकदाच लिहितो. आता इंडियनचा जर आपल्याला सेट बनवायचा राहिला तर आपण कसा बनवू, पहिलं आय, ठीक आहे, मग एन, मग डी. आता इथे आय पुन्हा आला, आय आपण आधीच घेतलेला आहे, आपण याला स्मॉल मध्ये लिहू, ठीक आहे. तर पुन्हा आपण आय इथे घेऊ शकत नाही, त्यानंतर आपण घेऊ ए. आता बघा एन सुद्धा इथे रिपीट झालेला आहे, एन पुन्हा आपण घेणार नाही. म्हणजे एवढेच लेटर आपल्या त्या सेटमध्ये राहील p इक्वल टू म्हणजे आय एन डी ए. ते यापैकी कोणता ऑप्शन आहे, आय एन डी ए. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया नंबर 4. इफ t इक्वल टू 1 2 3 4 5 अँड m इक्वल टू 3 4 7 8 हे एलिमेंट्स सेट ए टी आणि सेट एम चे इथे एलिमेंट्स आपल्याला दिले आहे आणि आपल्याला पाहायचं आहे टी युनियन एम काढायचं आहे. आता टी युनियन एम म्हणजे काय होते, टी चे पण एलिमेंट्स राहील आणि एम चे पण एलिमेंट्स राहील, दोघांचे एलिमेंट्स कंबाईन होईल. पण हे करताना आपण यामध्ये चेक करायचं की दोघांमध्ये कोणते एलिमेंट्स कॉमन आले आहे का, सारखे सारखे आले का. 1 2 इथं 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे, तर हा एक एलिमेंट आपल्याला एकदाच लिहावा लागेल. 4 आहे इथे, इथे सुद्धा 4 आहे, तर हा 4 सुद्धा एलिमेंट आपल्याला एकदाच लिहावा लागेल. आणि मग 7 8 आता आपण इथे लिहू शकतो. कसं होईल, मग इथे पहिलं 1 2 1 2 3 4 3 4, मग राहिला इथे 5, मग इथे राहिले 7 आणि 8. तर हा झाला टी युनियन एम चा सेट. रिपिटेशन इज नॉट अलाउड हियर. ओके, मग यामधला कोणता ऑप्शन आहे, 1 2 3 4 5 7 8, 1 2 3 4 5 7 8 आणि ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. आउट ऑफ 100 persons in a group 72 persons speak English and 43 persons speak French. तर 100 पर्सनचा ग्रुप आहे ज्यामध्ये 72 पीपल इंग्लिश बोलतात आणि 43 पर्सन्स फ्रेंच बोलतात. मग इंग्लिश बोलणाऱ्या पीपलचा सेट आणि फ्रेंच बोलणाऱ्या पीपलचा सेट आपण तयार करू. आपण असं म्हणू, लेट ए बी द सेट ऑफ पीपल्स हु स्पीक इंग्लिश. ठीक आहे, हु स्पीक इंग्लिश. मग आपण काय लिहू शकतो, देअरफॉर एन ऑफ ए नंबर ऑफ पर्सन हु स्पीक इंग्लिश इक्वल टू किती आहे, दिलेले आहे 72, म्हणून एन ऑफ ए होईल इथे 72. तसंच आपण काय म्हणू शकतो, फ्रेंच बोलणाऱ्या पीपलचा आपण एक सेट घेऊ. लेट बी द सेट ऑफ पीपल्स हु स्पीक फ्रेंच. ठीक आहे, मग फ्रेंच बोलणारे किती लोक आहेत आपल्याकडे, ते आहेत ग्रुप मधील 43 पर्सन. देअरफॉर इथे होईल एन ऑफ बी किती झाले आपल्याजवळ, एन ऑफ बी झाले 43. आता काय करा म्हणते, देन हाऊ मेनी पीपल ओनली इंग्लिश. नाही, यामध्ये काय म्हटलं, इच आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज. तर 100 पर्सन मध्ये प्रत्येक लोक असे आहेत जे कमीत कमी एक लँग्वेज बोलतात. कमीत कमी ॲटलिस्ट वन लँग्वेज. याचा अर्थ काय होतो, कमीत कमी एक बोलतात किंवा दोन्ही बोलू शकतात, पण कमीत कमी एक लँग्वेज त्यांना येते. पण अशी लोक असू शकतात की जे दोन्ही लँग्वेज बोलतात, हा अर्थ होतो त्याचा. म्हणजे हे जे 72 पीपल आहे हे ओनली वाले नाही आहे, यामध्ये फ्रेंच बोलणारे बी राहू शकते, पण इंग्लिश कन्फर्म आहे. हे जे फ्रेंच बोलणारे आहे यामध्ये इंग्लिश बोलणारे पण राहू शकते, पण फ्रेंच कन्फर्म आहे, हा त्याचा मिनिंग इथे झालेला आहे. तर आपल्याला जे काढायचं आहे ओनली इंग्लिश, तर ओनली इंग्लिश हे नाही आहे किंवा ओनली फ्रेंच हे नाही आहे, त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे.
अजून क्वेश्चन केलेला आहे, हाऊ मेनी ऑफ द देम स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. तर असे किती पीपल्स आहेत जे इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलतात म्हणजे कॉमन येईल दोघांमध्ये. तर आधी आपण ते काढूया. ठीक आहे, तर आपण ते काढूया. पीपल्स स्पीक इंग्लिश. पण याआधी एक सांगतो की हे जे 100% आहे हा झाला दोघांचा युनियन, म्हणजे फ्रेंच आणि इंग्लिश बोलणाऱ्याचं जे युनियन आहे ते झालं 100%. म्हणून आपण इथे एक स्टेटमेंट आधी लिहून घेऊया. इथे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू आपण लिहू इथे 100. 100 आले. ए युनियन बी काय आहे, नंबर ऑफ ग्रुप्स इन नंबर ऑफ पर्सन्स इन अ ग्रुप. हा झाला ए युनियन बी. आता आपण लिहूया इथे स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. सो पीपल्स स्पीक इंग्लिश अँड फ्रेंच बोथ. तर हे काढणं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्याचा इंटरसेक्शन काढायचा आहे. ए इंटरसेक्शन बी काढायचा आहे. आता आपला जो ए इंटरसेक्शन बी चा फॉर्म्युला आहे, ए इंटरसेक्शन बी आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. आपण एक फॉर्म्युला शिकलो आहे याआधी. काय शिकलेला आहे, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे आपण याआधी शिकलेलं आहे. मग त्याच्यातून आपल्याला एन ऑफ ए इंटरसेक्शन बी जर काढायचं आहे तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इकडे आलं आणि एन ऑफ ए युनियन बी आपण इकडे नेऊ. therefore ए ऑफ इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय होईल, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए युनियन बी. हा फॉर्म्युला आपण या फॉर्म्युलावरून तयार केलेला आहे. हे जे मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे ते LHS मध्ये आणा आणि एन ऑफ ए युनियन बी इकडे RHS मध्ये न्या. आता व्हॅल्यू पुट अप करा. एन ऑफ ए किती आहे आपल्याजवळ, 72 आहे. एन ऑफ बी किती आहे आपल्याजवळ, 43 आहे आणि मायनस एन ऑफ ए युनियन बी आहे 100. सॉल्व करू याला. 3 + 2 5, 7 + 4 11 मायनस 100 दॅट इज 15. तर असे किती पीपल्स आहेत जे इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही बोलतात, तर ते आहे 15. म्हणून इथे आपण लास्ट आन्सर लिहू शकतो. therefore 15 people speak English and French both. आता आपलं हे इथे समजेल नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण हे दोन्ही भाषा बोलणारे व्यक्ती आपण इथे काढलेले आहेत. आपल्याला काढायचं आता हाऊ मेनी पीपल स्पीक ओनली इंग्लिश. सो वी विल फाइंड इट पीपल्स स्पीक ओनली इंग्लिश. आता यामध्ये कसं करायचं आपल्याला, हे जे आपण इथे लिहिलं होतं की एन ऑफ ए 72 म्हणजे जे पीपल्स इंग्लिश बोलतात ते 72 आहे, पण यामध्ये फ्रेंच बोलणारे पण असू शकतात. मग आपल्याला काय करायचं आहे की एन ऑफ ए मधून हे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करायचं आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण इथून मायनस करू. एन ऑफ ए आपला जो आहे 72, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 15, 12 - 5 7, 7 - 2 5. आन्सर आपला आला 57. सेकंड आपल्याला करायचं आहे हाऊ मेनी पीपल स्पीक ओनली फ्रेंच. तो पीपल्स स्पीक ओनली फ्रेंच इक्वल टू, ते काढण्यासाठी काय करायचं, फ्रेंच बोलणारे किती पीपल्स होते 43, पण यामध्ये इंग्लिश बोलणारे पण असू शकतात. त्याच्यामुळे आपण काय करू, एन ऑफ बी मधून मायनस करू एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ला. दॅट इक्वल एन ऑफ बी किती आहे आपल्याकडे 43 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 15. इथे 13 - 5 होईल 8 आणि इथे होईल 2. तर इथे आन्सर आला 28. तर अशा प्रकारे आपण एक क्वेश्चनचे आन्सर फाइंड केलेला आहे. आपण याला वेन डायग्रामने पण दाखवू शकतो. कसं, समजा आपण हा एक रेक्टँगल घेतला आणि म्हटलं की हे टोटल नंबर ऑफ पीपल्स आहे, तर याला आपण म्हटलो युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, आणि इथे आहे टोटल 100%. यामधले किती पर्सन्स काढले आपण, 57 इंग्लिश बोलतात. हा एक सर्कल घेतला इंग्लिशचा, मध्ये याला आपण म्हणू सेट ए, आणि हा दुसरा सेक्शन घेतला, हा झाला बी. ठीक आहे, इथे किती येईल 57 येतील आणि इथे येतील 28 आणि इथे येतील 15. आता तिघांची जर तुम्ही ॲडिशन केली, हा जो इंटरसेक्शन आहे हा झाला
ए इंटरसेक्शन बी झालेलं आहे इथे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे वेन डायग्रामने सुद्धा इथे शो करू शकता. तिघांची जर ऍडिशन केली तर ऍडिशन येईल 100. व्हॉट इज. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आधी आपल्याला एक सेट लिहून यांना सपोज करावं लागेल. ठीक आहे, लेट ट्री प्लांटेड बाय प्रज्ञा या सेटचं नाव आपण ए घेऊ. ठीक आहे, सो विल राइट हियर लेट ए बी द सेट ऑफ ट्रीज planted by Parth and अशाच प्रकारे आपण एक सेट घेऊया प्रज्ञासाठी. and be the set of trees planted by प्रज्ञा. ठीक आहे, आता आपल्याला एन ऑफ ए आणि एन ऑफ बी मिळेल कारण पार्थने किती ट्रीज प्लांट केले 70. देअरफॉर आपण इथे लिहू एन ऑफ ए इज इक्वल टू झालं 70. प्रज्ञाने किती ट्रीज प्लांट केले तर प्रज्ञाने ट्रीज प्लांट केले 90. देअरफॉर आपण इथे लिहू शकतो एन ऑफ बी इज इक्वल टू 90. हे आहे गिवन. समोर काय म्हटलेलं आहे, आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. सो ट्रीज प्लांटेड by both of them together. तो दोघांनी मिळून जे ट्रीज प्लांट केले ते आपण कसं लिहू शकतो, त्यांचे कॉमन म्हणजे त्यांचा इंटरसेक्शन. म्हणून आपण लिहू शकतो इथे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती होईल 25. नंतर काय क्वेश्चन केला आपल्याला, हाऊ मेनी ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. तर पार्थ आणि प्रज्ञा यांनी मिळून टोटल किती ट्रीज प्लांट केले हे आपल्याला इथे फाइंड करायचं. ते फाइंड करणं म्हणजे आपल्याला ए युनियन बी फाइंड करायचं. देअरफॉर आपण इथे लिहू ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा इज काय होईल ए युनियन बी होईल. तर आपल्याला इथे ए युनियन बी फाइंड करायचं आहे. आपल्याला ए युनियन बी चा फॉर्म्युला माहित आहे, एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए किती आहे, एन ऑफ ए आहे 70, एन ऑफ बी आहे 90 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 25. आन्सर किती होईल इथे 0, 160 मायनस 25. आन्सर इथे फाइंड करा. आता 10 मायनस 5 5 आणि 6 मायनस 3 3 आणि इथे 1. आन्सर आला 135. म्हणजे प्रज्ञा और पार्थने मिळून किती ट्रीज प्लांट केले 135. देअरफॉर यू कॅन राइट लास्ट आन्सर. देअरफॉर 135 ट्रीज were planted by पार्थ और प्रज्ञा. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल इथे सॉल्व करायचं आहे. गॉट इट.